मावशी तुला फसवायचं म्हणून नाही, तुझ्या समोर बोलायचं धाडच झालं नाही म्हणून नाही सांगितलं. चंचे, चूक तर तू केली आहेसच, पण चांगली चूक केलीस. आता ह्या चुकीचा आपण वापर करून घ्यायचा. कसा? सुनबाईंच्या विरोधात तू या स्पर्धेत भाग घ्यायचंस. ताई, अगं काय सांगायलीस हिला? वय हिनं भाग घ्यायचा. चालतंय की मावशी, घेईन मी भाग. नुसता भाग घ्यायचा नाही, सुनबाईंना हरवायचं. लागल तेवढा जोर लावेन मी मावशी, पर त्या अक्षदाला हरवल्याशिवाय राहणार नाही. चंचे, ही स्पर्धा काय सोपी नसत्या, लई तयारी करायला लागल. वय मावशी, म्या रात्रीचा दिवस करन आणि दिवसाची रात्र करन, पण त्या अक्षराला जिंकून नाही देणार. ही संधी सोडणार नाही मावशी मी. बघच आता अशी तयारी करते ना का त्या अक्षदाला चारी मुंड्या चित करन. आम्हाला हेच पाहिजे होतं. चंचे, हा हे घे, काय? बदामाचं दूध आहे, पी, जरा अक्कल येईल. म्हणजे मला अक्कल नाही असं म्हणायचं भाई तुला? तुला अक्कल असती तर ताई समोर बोलली असतीस काय मी शिकल्या म्हणून? मम्मी, मला अक्कल हाय म्हणूनच मी बोलली का मी शिकलेली हाय. आणि मला सांग, हे बोलल्यावर मावशी मला काहीतरी बोलली का ग? उलट स्पर्धेत भाग घ्यायला लावला तिनं मला. मम्मी, योग्य येळी योग्य संधी साधणं हे अक्कल असलेल्या माणसाला जमते, कळलं? आणि मम्मी, तुझ्या लक्षात येतंय का, मी आज शिकले हे कळल्यावर बी मावशी मला काय बी बोलली नाही, कारण तिला मास्तरनी विरुद्ध भिडण्यासाठी कोणतरी पाहिजे होत. मम्मी, आता आहे ना का माझं टेन्शनच संपलं. म्हणजे मावशीला जर समजा कळलं का मी शिकले तर मग काय होईल, कसं कळेल मावशीला, मावशी माझं काय करेल, माझा विषय संपल. असलं काय बी राहिलेलं नाही आता. मम्मी, आता साप समजून बदलण्याची काय बी गरज नाही लागणार. चंचे, जशी तू ती संधी साधलीस तशीच ही बी संधी साध. ताईच्या मनात आणि घरात दोन्हीकडे बी. तू का नाही तुझा खुट्टा असा बळकट कर का बासच. योच चांगला चान्स आहे बघ, वाया घालवू नगस. मम्मी, तू बघच आता मी या संधीचं सोनं आणि मास्तरडीची माती कशी करते ते. खूप टेन्शन आलंय मला. म्हणजे स्पर्धा जिंकेन हरेन म्हणून नाही, त्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतच नाही. घरच्यांचा सगळ्यांचा मान राखण्यासाठी घेते आणि त्यानिमित्तानं मला इतर बायकांशी इंटरॅक्ट पण करता येईल. मलाही त्यातून काही शिकायला मिळेल. बाबाही म्हटलेत, माझं या सुट्टीतलं जे ध्येय आहे, गरजू मुलांपर्यंत शिक्षण पोचवायचं, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा, त्यासाठी एखादी मशाल या स्पर्धेतून मिळाली तर बरंच आहे. या स्पर्धेत यश दे असं नाही म्हणणार मी, पण या कामात यश दे. तथाच तू. काय म्हणाला? म्हणलं तथाच तू. तथाच तू नाही हो, तथाच तू. हेच शिकायचं हो आम्हाला तुमच्याकडनं, खरेच की. अच्छा, म्हणजे तुम्हाला शिकायचंय माझ्याकडून? हो, उगाच चेष्टा करू नका गरीबाची. आम्हाला कळलंय आता तुमच्या शिक्षणाचं महत्व. त्या मुंबईच्या माणसांनी म्हणून खाडीचे डोळेच उघडले बघा आमचे. म्हणजे इतके दिवस तुम्ही डोळे उघडत नव्हतात हे मान्य आहे ना तुम्हाला? होय तर गाढ झोपेतच होतो म्हणा की, पण आता नाही. आता सुट्टी द्यायची नाही, आता मागं हटायचं नाही. कोणी काय वाटेल ते म्हणू दे, आता शिकायचं. इंग्रजी तर शिकायला लागतंय जो. अहो मग मी कुठे नाही म्हणतेय, आपलं बोलणं झालं ना त्या दिवशी, ठरलं म्हणजे ठरलं, आता शिकायचं म्हणजे शिकायचं. ठरले की, पण नाही की नाही, त्याची सुरुवात जरा आत्तापासूनच तुम्ही केली तर बरं होईल. अहो त्या फायली वाचत होतो तुम्ही, त्यातले शब्द काय काय मोबाईल मध्ये चेक करून बघत होतो, पण आहे ना तरी पण काय काय शब्द लय डोसक्याच्या वरनं पावसर झाले तो, काय कळण झाले, वाक्यांचे अर्थ काय लागेल झाले. जरा एक दोन वाक्य आडल्यात तेवढी जरा दाखवा की गरीबाला. हो सांगा ना, मी सांगते त्याला काय. पण तुम्हाला तिकडं जायचं बी आहे स्पर्धेला, तेवढा 2 मिनिटं टाइम आहे ना. अहो तेवढा वेळ आहे माझ्याकडे,
आणि तुम्ही येणार आहात ना स्पर्धेला? हा यायचं, पण आता नेमकी फॅक्टरीत ती माणसं येणार आहेत ना, त्यासनी ती फॅक्टरी बिक्टरी दाखवायची आहे, तेवढं मीटिंग उरकतो आणि मग येतो मी. म्हणजे मीटिंग वेळेत नाही उरकली तर नाही येता येणार का? नाही नाही, उरकतो मी टायमात, पण आता ते काम दुसऱ्या कोणावर सोपं तर बी येत नाही ना, मलाच जायला लागणार, त्यामुळे मी चाललोय. बरं ठीक आहे, पण तुम्ही काहीतरी खाऊन जा. थांबा, मी काहीतरी खायला आणते, खाऊन जा. नाही नाही नाही, खायला नको, त्याच्यात वेळ नको घालवायला. त्याच्यापेक्षा मला ते 1-2 शब्द अडलेत, त्याचा अर्थ सांगा की मग तुम्ही जावा स्पर्धेला, परत जायचं तुम्हाला. पटकन आणते, नाही नाही नाही, तुम्ही काहीतरी पटकन त्यापेक्षा तिकडे चला. सॉरी 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 सॉरी, चला चला, ते दाखवा तेवढं, झाला की. चंचे पाया पड. मावशी हम्म. हम्म. आशीर्वाद दे ग मला, लय गरजेचं आहे. आमचा आशीर्वाद हायच. आमची शिक्षा पण आशीर्वादच असतोय. आज लई मोठी परीक्षा आहे तुझी. येंदळेपणा करायचा नाही नेहमीसारखा. समोर लक्ष ठेवायचं, काय चाललंय काय नाही ते नीट बघायचं. सगळ्या फेऱ्या नीट पार करायच्या. डोसकं थंड ठेवायचं. ही स्पर्धा जिंकायचीच आहे तुला. भय मावशी, म्या जिंकणारच. पर चंचे, बाकीच्यांचं माहित नाही, पण तुला या घरातनच लई मोठी स्पर्धा आहे बरं का. म्हणजे ती लई हुशार आहे, हजार जबाबी आहे. तुझ्यासारखी यंदळी नाही ती. तेव्हा जरा जपून, कळतंय काय? मम्मी अगं तू टेन्शनच घेऊ नको. ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाती की नाही ते बघच. अगं मम्मी, समद्यांना वाटतंय ना का तीच जिंकणार आहे म्हणून, पर म्या तिला कशी तोंडावर पडते ते बघच तू. आपल्या प्रतिस्पर्धेला हलक्यात घेण्याची चूक कवा भी करायची नाही. तो कसा भी असू दे, त्याला आपण तगडच समजायचं. सुनबाईनं तोंडावर पाडायच्या नादात तू तोंडावर पडशील. त्यांच्या प्रत्येक चालीवर हालचालींवर बारीक लक्ष पाहिजे, तरच त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊ शकू आपण. कळलं काय? भय मावशी, आलंय लक्षात. बरं दुर्गे, हा ताई. कशा का असं ना, आपल्या सुनबाई आहेत, त्यांचं आवरलंय का बघ. वय ताई, बघते. मावशी, मनापासून पाया पडते, मनापासून आशीर्वाद दे. यशस्वी हो. होणारच. व्हावंच लागल. शेवटची संधी आहे ही तुझी. अगं खरं सांगायचं तर मलाही माहित नाही काय काय असणार आहे स्पर्धेत. ते लोक पाठवतो म्हटलेत माहिती, पण अजून काही आलेलं नाही. अगं काही नाही ग, अक्षरा तू निभावून नेशील, मला खात्री आहे. तुझ्यासाठी काही अवघड नाही ग. तुला आठवतं का, शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना तू किती स्पर्धेत भाग घ्यायचीस? हा, एक तरी स्पर्धा सोडली आहेस का तू कधी? मग बघ, मला खात्री आहे याही स्पर्धेत तूच जिंकशील. तुला माहिती आहे आई, सगळेच जण मला हे सांगतायत, तूच राहिली होतीस फक्त. पण मला ना टेन्शन आलंय खूप. माझी अजिबात तयारी नव्हती या गोष्टीसाठी. मॅडमनी मला न विचारता माझं नाव दिलं. अगं असू दे ग. हे बघ अक्षरा, तेवढंच तुला काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळेल की नाही? हे पण नुसत्या शुभेच्छा नाही द्यायच्या. हा, तू यायचंय स्पर्धेला. अगं हे बघ, मी प्रयत्न करते यायचा, पण मी नाही आले तरी माझ्या शुभेच्छा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असणार आहेत अक्षरा. आणि हे बघ अक्षरा, जिंकण्यासाठी म्हणून नाही तर आनंद घेण्यासाठी उतर स्पर्धेमध्ये. हेच सांगत आलीस तू प्रत्येक स्पर्धेला. हो ना, आणि म्हणूनच तू जिंकायचीस अगदी प्रत्येक स्पर्धेत. आठवतंय का, आपण जिंकण्यासाठी नाही खेळलो ना की आपोआप जिंकतो अगं. थँक्यू आई. चल ठेवते. हो हो, ठेव ठेव. हा, आणि तुला शुभेच्छा ग. हॅलो. अच्छा, हो हो बोला ना. हां, तुम्ही पाठवली का माहिती? नाही, तुम्ही मेलवर पाठवली आहे का? हां, ठीक आहे ठीक आहे. हो हो, मी चेक करते. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय.
अधिपती मला सांगा कुठले 2 शब्द अडलेत? मी म्हणलं तुम्हाला 2 शब्द पण लई शब्द आडल्यात. सगळं डोसक्यावरूनच चालू आहे. कायदेशीर आहे एकतर इंग्रजी. हा मला सांगा. आता बघा हे सारखं सारखं आहे बघा. VE आहे ना, हे वेंटुरे हे काय आहे? काय म्हणाला? असं आता तुम्ही बी आमच्या सॉरी मला खरंच हसायला आलं. कुठे आहे? बघ इथे पहिल्या पॅराग्राफच्या खाली आणि दुसऱ्या लाईनीला वेग. वेंटुरे नाही, व्हेंचर असा शब्द. वेंचर होय, वेंचर होय. पण ते स्पेलिंग व्ही आणि TU म्हणजे TUच ते च म्हणायचं. तसंच असतं ते. असं कसं काय असते बरं इंग्रजीत सगळं? कळेल तुम्हाला हळूहळू. सवय झाली ना की सगळं येईल. काय म्हणलं तुम्ही? काय म्हणायचं? व्हेंचर म्हणा बघू तुम्ही. व्हेंचर वेंचर व्हेंचर ऍडव्हेंचर असते तसं. बरोबर तसंच. व्हेंचर. आता ह्याच्यात काय ऍडव्हेंचर करायला सांगतात आता हे? ॲडव्हेंचर नाही हो. व्हेंचर म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करा. हा बरोबर आहे, बरोबर बरोबर. आणि बघा तो एक शब्द, एक एवढा दांडगाच्या दांडगा शब्द आहे का नाही, असला वाचून धाप लागली आहे बघ. सारखं येतो कुठे? तिसऱ्या लाईनीत चौथा शब्द आहे. कोलॅबरेशन असा शब्द. यो आहे कोलॅबरेशन. तरी म्हणलं त्या मीटिंग मध्ये तो कार्यकर्ता म्हणलाच कोलॅबरेशन. ते मला तेव्हा काय कळलं नाही. मला ओळख्यानं सांगितलं त्याचा अर्थ मला कळला. त्याचं स्पेलिंग कोणाच्या बापाला माहित आहे. कोलॅबरेशन असं करतोयस वय. कोलॅबरेशन इथं आहे वय. हा काय झालं? तुम्ही कसं पटदिशी सांगता. कसलं सोपं आहे नाही तुमच्यासाठी. मला बघा की काय कशातलं काय कळत नाही. आम्ही किती माग आहे, अवघड आहे आमचं सगळं. अहो तुम्ही आत्ता तर सुरुवात केली आहे. कळेल तुम्हाला पण हळूहळू. सवय होईल. काय सवय होईल आता या वयात? काय कळाय नाही काय नाही. हे शिक्षणाच वय आहे होई. नाही म्हणलं तर विचार करून बघा की जेव्हा शिकाय पाहिजे होतं तेव्हा आम्ही काही शिकलं नाही आणि आता काही कळाय नाही. ही भाषा काय आमच्यासाठी ओळखीची नाही ना, त्यामुळे काही सोपं नाही बघा. जाईल तिथं असं अडकळायला होणार. एक काम काही धड होणार नाही. इंग्रजीचा विषय नाही म्हणलं तर तसा हार्ड जाईल. तो काही सोपा विषय नाही. तसा इंग्रजीचा विषय हार्ड आहे तसा आता आमच्या या माठाचा बी विषय हार्ड आहे. यो माठ काय आता वल्ला राहिलेला नाही. तो सुकून हार्ड झालाय. त्याची माती झाली हार्ड. त्याच्यामुळे आता परत काही नव्यानं त्याला आकार देता येणार नाही. अधिपती तुम्ही किती निगेटिव्ह बोलताय. तुम्ही आता एक काम करा. जिथे जिथे नाही 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 असं म्हटलंय ना ते सगळं खोडून टाका आणि तिथे तिथे आहे आहे असं करा. ते बोलाय सोपं आहे. तसं खोडून टाकता येते सगळं. नाहीच हाय कसं करायचं? अहो त्यात काय अवघड आहे. मुळात तुम्ही काय केलंय, जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही अशक्य आहे असं केलेलं आहे. सगळ्यात आधी ते खोडा. आणि सगळं मानसिक असतं. सगळं इथे डोक्यात असतं. तिथे बदल घडायला हवा. मग पुढे सगळं सोपं आहे. हे बघा समजा आता तुम्ही गाडी चालवताय आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की झाडांना धडकू नका, तर तुमचं काय होणार? तुमचं सगळं लक्ष रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांकडे जाणार आणि रस्त्यावरचं लक्ष विचलित होणार आणि मग तुम्ही झाडांना नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी गाडीला जाऊन धडकणार. त्यामुळे धडकायची भीती ठेवायचीच नाही. आपण झाडाकडे बघायचंच नाही. आपण फक्त रस्त्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला जिथे जायचंय ना तिथे लक्ष द्या तुम्ही फक्त. आणि मला सांगा तुम्हाला धडकण्यासाठी झाड खास रस्त्याच्या मधोमध उगवणार आहे का? मग हो तसंच आहे ते. उगाच नसलेलं वृक्षारोपण करू नका तुम्ही रस्त्यात. सगळं शक्य आहे. कसलं भारी बोलताय तुम्ही. नाद खुळा. या गरम गरम चहा. काय झालंय? कसलं एवढं टेन्शन आलंय? नाही नाही कसलं टेन्शन. मी आपला सहज कोणाला फसवताय? आज अक्षराची तिकडे स्पर्धा आहे म्हणून टेन्शन आलंय ना तुम्हाला? हे त्याचं कसलं टेन्शन. खोटं बोलू नका. मला माहिती तुम्हाला त्याचंच टेन्शन आलं असणार आहे. अगं बरं काही रा, मी सकाळपासून म्हणते आपण जाऊ तिकडे जाऊ तिकडे, तर मला काय म्हणतायत की नाही नाही मला नाही बघवणार, माझा हार्ट फेल होईल म्हणून. खरे लाडक्या लेकीसाठी हार्ट फेल होणार, सगळं होणार नाही. इरू काहीतरी बोलू नकोस हा. गप्प बैस. तुम्ही तर शांतच बसा. मी लहानपणापासून बघतीये अक्षराची कुठलीही स्पर्धा असली की तुमची आपली धाकधूक धाकधूक. बाबा माझ्या एका तरी गोष्टीसाठी अशी झाली होती का तुम्हाला धाकधूक?
अगं नाहीच वाटली, कारण लहानपणापासून तू कुठल्या स्पर्धेत भागच घेतला नाहीस आणि जेव्हा जेव्हा घेतलास ना तेव्हा तू जिंकली पण नाहीस. त्यामुळं तुझ्याबद्दल कधीही टेन्शन आलं नाही. पण अक्षूचं तसं नाहीये ग. अक्षूनी लहानपणापासून पहिला नंबर कधीही सोडला नाही. म्हणून पण बाबा कसं आहे ना, लहानपणी माकडाचं पिल्लू सुद्धा गोडच वाटतं नाही. ताई आता मोठी झालीये, काही स्पर्धा वगैरे जिंकणार नाहीये ती. इरा, अगं काय बोलतेस तू हे? इरा, तुला अक्षराविषयी चांगलं बोलता येत नसेल तर किमान वाईट तरी बोलू नकोस ग. अच्छा, मग काय बोलू? काहीही बोलू नकोस. नाही नाही, मी काही बोलतच नाहीये. मला ताईबद्दल बोलायची काहीही हौस नाहीये. विषय तुम्ही काढला म्हणून बोलले. आणि तुम्हाला कळतंय का, जरा स्वतःकडे बघा. माझ्या निखिलची नोकरी गेलीये, सगळं झालंय, त्याचं एकदा तरी टेन्शन आलंय तुम्हाला? ताईच्या फालतू स्पर्धेचं टेन्शन घेताय. अगं काय करू या मुलीचं मला कळत खरंच माझं डोकंच काम करत नाही हिच्या पुढे. जाऊ दे. हे बघ, तिचं त्या लहानसारखं आहे. जोवर तव्यावर असतात ना तोपर्यंत ताड 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 उडत असतात, नंतर होतात शांत सगळ्या. आपण बोलू तिच्याशी, तू नको काळजी करूस. तू अक्षराला फोन करून विचार ती पोचली का ते. अगं वेळेत पोचायला हवं तिथे. अहो मी अक्षराला फोन करते. अहो तुम्ही चहा घ्या ना तो. हा विचारते मी. हो. काय काय झालं? कुठे हरवलात? नाही हरवलं नाही, म्हणजे हरवलोच म्हणा. तुमच्या बोलण्यात कसलं भारी सांगताय तुम्ही. ह्यो फरक आहे. आता बघा, ती बाहेरची माणसं आली, आमचं इंग्रजी ऐकून आमच्यावर हसली, पण तुम्ही हसला का नाही? तुम्ही समजून सांगितलं ना आम्हाला. मेन म्हणजे समजून घेतलं आम्हाला. ते तुमचं वेगळे पण लय आवडतं मला. म्हणताना तर मी काय? तुमच्या सगळ्या मतांचा आदर करतोय मी. कसं असतंय, एखाद्याला खचवायला काय अक्कल लागत नाही हो. पण एखाद्याला हे म्हणजे तुम्ही आम्हाला काय केलं, मोठे हे जे ना मोटिवेट ते केलं का नाही तुम्ही आम्हाला. मोटिवेट केलं, ते लय महत्वाचं असते. त्याला हुशारी लागत्या. म्हणताना तुम्ही जगापेक्षा वेगळे आहे. अधिपती ऐका ना, तुम्ही हे जे सगळं कौतुक करताय ना माझं, त्याऐवजी जर तुम्ही एक गोष्ट केलीत ना तर मला जास्त आनंद होईल. काय? तुम्ही मन लावून शिका, तुमचं शिक्षण पूर्ण करा. जर तुम्ही शिकलात ना अधिपती, तर मला जास्त आनंद होईल ह्या सगळ्या कौतुकापेक्षा. पण ते तर मनावर घेतलेलंच आहे की आम्ही. अरे देवा, हे काय अजून गप्पाच मारत बसलाय सवय? अरे स्पर्धेची वेळ झाली, कधी आवरणार तुम्ही? नाही बरोबर आहे तुमचं. मी आवडतेच आहे आता. चला चला, मी उगाच तुमचा वेळ घेत बसलो. हो. तुम्ही तयार व्हा, मी निघतो आता. हा सुनबाई, तुला कळलंय का तुझी स्पर्धा कुणासोबत आहे ते? नाही, मला नावं नाही माहिती त्यांची. अगं बाकीच्यांचं सोड, पण तुझी मोठी स्पर्धा कुणासोबत आहे सांग बघू. वळका की. तू उतरणार आहेस काय स्पर्धेत? अधिपती, अहो मी कशी उतरेन स्पर्धेत? नाही हो, उगाच काय. अहो जे का नाही अर्ज आलेत का नाही, त्यातली एक फायनल झाली आहे यादी. त्या यादीत कुणाचं नाव असेल? वळका की. सांग की, आता कशाला ताण आल्यास सांग की. चंचलाशी तुझी स्पर्धा आहे. पण तिचं कसं सिलेक्शन झालं? ती शिकलेली नाहीये ना. अगं ते स्पर्धेचे नियम आहेत ना. शिकलेला असायला लागते ना त्यासाठी. ते काय ते अट आहे की त्यांची, सर्टिफिकेट लागते शैक्षणिक काय आहे की. मग तिच्याकडे डिग्री आहेच की. कोणची? LLV झाली ती. LLV ही कुठली डिग्री? मी पहिल्यांदाच ऐकते. होय ना, तुम्ही पहिल्यांदाच ऐकायला ना. मला वाटलं मीच पहिल्यांदा ऐकवलं काय. आव म्हणजे वकील हाय, वकील ती. LLV वकील. हा वकील झाले? LLB असेल, वकील झालीये ना ती. LLB. अगं नाही गसून बाई. LLV तुला मी माहित नाही. एक मिनिट माग तुम्ही तिच्या अंगातलं भूत काढायला तिला बडवत होता तेव्हा ती काय काय बडबडत होती? मी शिकल्या म्हणजे काय खरंच बोलत होती काय ती? हा वय की, तेच खरं आहे.
पण मला एक सांगा, ती शिकली कशी? मॅडमचा शिक्षणाला विरोध आहे ना? त्याचं काय झालं? ताई कितवी शिकल्या? 7वी पास आहे आणि अधिपती आता 9वीत आहेत. म्या राहिली अडाणी. मग चंचीनं काय विचार केला का घरातलं कोण तर शिकलं पाहिजे का नाही, म्हणून ती LLB झाली, वकील. अच्छा, असं झालंय का? तसं असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. मग बर ते जाऊ दे. तुम्ही उशिरा आल्या ना स्पर्धेत बाद व्हाल, कळतंय काय? आम्ही जातो पुढं. आवरा लवकर आवरा. हा चला. हो, ही चंचू वकील झाल्या बघा, आणि आमचं गाडं कुठं अडकलंय 9वीत. तुम्हीच बघा. मॅडमचा शिक्षणाला विरोध आहे म्हणून त्यांनी तुम्हाला शिकू दिलं नाही, पण त्यांच्याच बहिणीची मुलगी शिकली, वकील झाली. आता तुम्ही मनावर घ्या अधिपती. नाही आता शिकलंच पाहिजे. बरं ते फाईलचं काय ते मी बघून घेतो नंतर. तुम्ही आता जावा तिकडं, त्या स्पर्धेवर फोकस करा तुम्ही, ते महत्वाचं आहे. मला वेळ मिळाला की म्हणजे मी येतोच नंतर जरा काम उरकून. हा, पण आलात तर मला खूप आनंद होईल. प्लीज बघा ना. येस, ऑल द बेस्ट. तुम्हालाही. चला येऊ काय.